नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरवरून तयार झाला. तुम्ही विचार करत असाल ब्लॉगर हार कुठं घालतो, तर जे PPL चालू झालं ना आता सोयरी कॉलेजच्या ग्राउंडवरती, त्याच्याच ओपनिंगसाठी मी तिथं पोहोचलो होतो. आणि इथं यक्ष स्वतः तुम्हाला सांगतो का नाही, इथं असलं ग्राउंड क्युरेटर बनला होता काहीतरी. बरं जाऊ द्या. त्यानंतर आपला शूट होता हाऊस ऑफ कॉम्प्युटरमध्ये, तो शूट संपवला आणि त्याच्यावरतीच मनशांत मस्तानी तुम्हाला माहिती आहे सरगम चौकात एक नंबरमध्ये मस्तानी मिळते. मी आज ट्राय केली, तुम्ही पण आवर्जून ट्राय करा. त्यानंतर कसं आहे, हे सुजुका शोरूमला पोहोचलो आहे. आख्या भाऊ इथं असते आपला. तुम्हाला सांगतो एवढं मोठं शोरूम आहे, पण एक AC चालू करणं झालं नाही. एवढा उन्हाळा आहे, कस्टमरला किती त्रास होतो त्यांना कसं सांगायचं आता. पण मी तिथं का पोहोचलो ते सांगायला राहिलं, कारण भैयासाहेब जे आहेत आपले भैयासाहेब ठाकरे यांची एक स्कूटी यांनी नवीन घेतलेली आहे. त्याच्याच डिलिव्हरीसाठी आम्ही सगळे पोहोचलो होतो आपल्या शोरूमला. तिथलं झाल्यानंतर लागली होती भूक. म्हटलं चला आता जेवण करून घ्या. मस्तपैकी मित्रांसोबत जेवण करून घेतलं. सगळे मोबाईलमध्ये बिझी, एकान फक्त अंगठा केलेला आहे. त्यानंतर जेवण तर बाकी मस्त होतं, त्याचा काय विषय. त्यानंतर मला आवरून जायचं होतं आपल्या दर्लिंगराजाच्या मंदिरात, कारण काय आज यात्रेची सांगता होणार होती. म्हटलं पहिल्यांदा दर्शन करून घेऊ. दर्शन वगैरे बाकी मस्त झालं. तुम्हाला सांगतो तुम्ही पण दर्शन करून घ्या. आजच यात्रेची सांगता होणार आहे. त्यासोबत आपला केकी एकदम रुबाब म्हणजे असं कडकमध्ये नटून थटून आलता. पण काय ब्लॉगमध्ये यायला आज भाऊ लाजत होता, का बरं लांबनच पडत होता. त्यानंतर देवाची जी पालखी ती गावात आणली जाते. आणि त्यासाठी कसं असतं की देव जेव्हा गावातून जातो विजापूरला, तेव्हा धनगर समाजाचा मसालीचा मान असतो. आणि त्यासोबतच जेव्हा आता देवाची लग्न लागण्यापासून ते देव गावात येईपर्यंत जो मसालीचा मान आहे तो आमच्या गावातील चांभार समाजाकडे असतो. आणि त्यामध्येच आपले मित्र देखील असतात. म्हणजेच आपला आता रामभाऊ तुम्हाला दिसेल बा. थांबा, कुठे गेला रामभाऊ आमचा, शोधावं लागेल. हां, दिसला बा, एक गोरा गोमटा रामभाऊ, त्याच्या पण हातात मसाला. आणि त्यासोबतच इथं कुठं डॅशिंग अण्णा पण दिसला. अण्णा हसला. हा ओके, अण्णाकडे पण मसालो. त्यासोबतच ह्या माणसाचा मोबाईल जो हरला होता विजापूरच्या दिवशी, तो गावलेला आहे. कुणी टेन्शन घ्यायची काही गरज नाही. त्यासोबतच इथं तुम्ही बघू शकता वाल्गी नाचाची जी पहिली गाय आहे, म्हणजेच एक गाई आपल्या हनुमान मंदिरासमोर होते आणि दुसरी गाई वरच्या झेंडा चौकातच घेतल्या जातात. तिथं आपला 5 गाया घेतल्यानंतर जो काय आज या लेखाजोखा असतो पूर्ण यात्रेचा, तो हिशोब सांगितला जातो गावासमोर सगळा. आणि गावासमोर हिशोब सांगून झाल्यावरच आपल्या यात्रेची खरी सांगता होते. याच्यामध्ये पूर्ण गावाची जी यात्रा होती अगदी जल्लोषात आपली यावर्षीची पार पडली. आता पुढच्या वर्षी तुम्हाला डायरेक्ट आपल्या ब्लॉगमध्ये यात्रा बघायला